आधी इथं येताना लाजरी बुजरी साक्षी आणि इथून बाहेर पडलेली साक्षी, एक कॉन्फिडंट, एक आत्मविश्वासू साक्षीतून बाहेर पडली. तुम्ही सर्वांनी सुद्धा अतिशय छान अभ्यास करा. तुम्हाला खरोखर खूप छान शाळा लाभली आहे. तुमचं सुद्धा भाग्य आहे, तुम्ही या शाळेमध्ये आहात. तुम्ही सर्वांनी, तुम्हाला जे काही आयुष्यामध्ये कुठलंही तुम्ही करिअर निवडा, मी म्हणत नाही तुम्ही स्पर्धा परीक्षाच करा, डॉक्टरच व्हा, तुम्हाला, कारण प्रत्येकजण हुशारच असतात, चांगले मार्कच घ्यावा असं खरंच काही नाही. प्रत्येकामध्ये देवाने काही ना काही क्वालिटीज दिल्या आहेत. तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे, तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही फक्त ठरवा. तुमच्या आईवडिलांचा आदर राखा, तुमच्या गुरुजनांचा आदर राखा, त्यांना मान सन्मान द्या आणि कधी कोणाला दुखावू नका. एवढंच मी सांगेल की तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करा. आणि खरंच आता जसं अपर्णाताई म्हणला तसं मोठी स्वप्न बघा. खरंच मोठी स्वप्न बघा. आणि विशेषतः मुलींनी सुद्धा, की मुलींनी आजकालच्या काळामध्ये सक्षम होणं खूप गरजेचं आहे. तुम्ही इंडिपेंडंट व्हा. तुमच्या घरच्यांचा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्हाला मदत करायला खूप लोक आहेत. म्हणजे मला पण आज तुमच्यापैकी कोणालाही माझी कधीही गरज वाटली, कुठल्याही क्षेत्राचं मार्गदर्शन लागलं तर मला आवर्जून सांगा. तुम्ही फक्त तुमचं ध्येय ठरवा. तुम्हाला मार्ग दाखवणारे अनेक लोक तुम्हाला भेटतील. मला अनुभव आहे की प्रत्येक पावलोपावली चांगली लोक तुम्हाला भेटतात. तुम्हाला मार्गदर्शन करणारे अनेक लोक आहेत. तुम्ही फक्त छान अभ्यास करा. जे काही शाळेमध्ये असेल रेग्युलर अभ्यास करा, रेग्युलर शाळा करा. जे उपक्रम आहेत, ज्या स्पर्धा परीक्षा आता शाळेमध्ये घेतल्या जातात त्याच्यामध्ये आवर्जून भाग घ्या. तुम्हाला यश येईल ना येईल हा भाग पुढचा आहे बाळांनो, खरंच. कारण इतकं शाश्वत नाही. आता ही स्पर्धा परीक्षा पण की अनेक लाखो विद्यार्थी बसतात, प्रत्येकालाच यश येईल असं खरंच नाही. आणि यश म्हणजे काहीतरी तुम्ही मिळवलंय, अधिकारी झाला म्हणजे यश आहे असं नाही. तुम्ही प्रयत्न करताय, तुमच्या आईवडिलांना प्रामाणिकपणे तुम्ही अभ्यास करताय, हेच खरं यश आहे मला वाटतं. तुम्ही प्रयत्न करा, प्रत्येक परीक्षेमध्ये सहभागी व्हा, भाग घ्या. तुमच्या शिक्षकांना एक विश्वास द्या की मी करू शकते असं. आणि नक्कीच एक ध्येय ठेवा आयुष्यामध्ये आणि तसा प्रवास तुम्ही करा असं मला वाटतं. आणि खरं मला खूप आनंद आहे. माझं स्वप्न पूर्ण झालं, यातच माझं सार्थक आहे. खरंच मला खूप आनंद आहे. मी सर्वांना मनापासून खूप धन्यवाद. शाळेचे पण खूप, जे मला